नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आपण दुधापासून असे रवाळ कणीदार तूप करण्याची संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत। साईचे विरजण लावण्यापासून तूप कढेपर्यंत सर्व सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हा माझा रोजचा साईचा गंज आहे। यात मी रोजची साई जमा करून त्याचं विरजण लावते। रोजचं पाऊण लिटर म्हशीचं तबेल्याचं दूध असतं, त्यामुळे त्याला सायही भरपूर असते। गाईचे किंवा म्हशीचे कुठलेही दूध असले तरी त्यापासून घरी केलेले साजूक तूप हे आरोग्यदायीच असते। साधारण 15 दिवसांनी हा गंज पूर्ण भरतो। मग मी त्याचं ताक करते, म्हणजे लोणी काढते। उन्हाळ्याच्या दिवसात आठवडाभरात लोणी केलं की जास्त आंबट होत नाही। थंडीच्या दिवसात 15 दिवस साठवले तरी चालेल। तरी कोणत्याही ऋतूत 15 दिवसांपेक्षा जास्त साय साठवू नये। 2 पातेल्यांमध्ये दूध होतं, त्या दोन्ही पातेल्यांमधली साय काढून घेतली। साय घातल्यावर त्यात ताक किंवा दह्याचे विरजण घालावे। सुरुवातीला गंज रिकामा असताना त्यात साय घालून मग अशाच प्रकारे ताक किंवा दही घालावे आणि चमच्याने हलवून मिक्स करावे। मग 3-4 दिवस नुसती साय घालायची। मी 3-4 दिवसांनी विरजण घालते आहे, त्यामुळे 2 चमचे ताक घातले आणि साईत मिक्स करून घेतले। रोज विरजण घातले तरी चालेल, पण मग अगदी अर्धा चमचा ताक किंवा दही घालावे। विरजण लावल्यावर सायटे रात्रभर बाहेर ठेवावे आणि सकाळी फ्रीजमध्ये ठेवावे। साधारण 15 दिवस साय साठवून आता गंज पूर्ण भरला आहे। एका खोलगट पातेलीत सगळी साय काढून घेऊया। आता लोणी करायला घेऊ, त्यासाठी साईमध्ये पाणी घालूया। हे नळाचे नॉर्मल रूम टेम्परेचरचे पाणी आहे। एकीकडे गॅसवर पाणी गरम करत ठेवावे। गरम पाण्याने सर्व तुपकट झालेली भांडी विसळायला सोपे जाते। मी लोणी करायला हँड मिक्सरचा वापर करते, त्याने अगदी 2-3 मिनिटात लोणी निघतं। हँड मिक्सर स्वच्छ करायलाही वेळ लागत नाही, थोडं गरम पाणी ओतलं की लगेच स्वच्छ होतो। साध्या लाकडी रवीने सुद्धा लोणी येते, पण साधारण 10 ते 15 मिनिटं आपल्याला घुसळावं लागेल। मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये सांगा, कारण माझे व्ह्युअर्स कुठून व्हिडिओ बघतात याची उत्सुकता मला नेहमीच असते। एक मिनिटभर घुसळून झाल्यावरच लगेच ताक आणि लोणी वेगवेगळे दिसायला लागते। अजून थोडा वेळ घुसळूया, म्हणजे मस्त लोण्याचा गोळा दिसायला लागतो। भरपूर लोणी निघालं आहे। हँड मिक्सर वर काढल्यावर आपल्याला दिसतच आहे। तरीसुद्धा अजून अर्धा 1 मिनिट आपण घुसळूया। आता लोण्याचा घट्ट गोळा दिसायला लागला आहे, ते आपण काढून घेऊया।
लोण्याचा गोळा हातात उचलून त्यातील ताक पूर्णपणे निथळून घ्यावे। ज्या पातेलीत किंवा कढईत आपण तूप कढवणार आहोत त्या पातेलीत लोणी काढून घेऊया। जाड बुडाची पातेली घ्यावी। थालीपीठावर किंवा भाकरीवर घ्यायला लोणी तर हवंच, त्यासाठी थोडंसं लोणी डब्यात काढून घेऊ, मग तूप कढवू। मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मी केलेल्या रेसिपीज आवडत असतील आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। ताक एका पातेलीत काढून सगळं लोणी नीट निपटून घ्यावे। भरपूर लोणी निघाले आहे, ते 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे, म्हणजे त्यातील आंबटपणा निघून जाईल। हे जे ताक झाले आहे त्याचे सुद्धा आपण कढी, उकड, रवा डोसा असे विविध पदार्थ करू शकतो। आता तूप कढवण्यासाठी लोणी गॅसवर ठेवूया। इतक्या क्वांटिटीचं लोणी गॅसवर ठेवल्यापासून ते पूर्ण कढेपर्यंत 1.25 ते 1.5 तास लागतो। वेळ किती लागेल हे लोण्याच्या क्वांटिटीवर अवलंबून आहे, त्यामुळे लक्ष ठेवून राहणेच योग्य। सुरुवातीपासूनच मी गॅसची फ्लेम लो ठेवते। चुकून गॅस मोठा राहिला आणि आपलं लक्ष नसेल तर ओतू जाण्याची शक्यता असते, म्हणून गॅस लो हीटवरच ठेवावा। लोणी वितळेपर्यंत चमच्याने ढवळत राहावे। मग मी ढवळत नाही, ते आपले आपण होते, फक्त कायम लक्ष ठेवावे। मधूनच फेस येऊन ओतू जाऊ शकते। आता या स्टेजला तुपाचा मस्त घमघमाट घरभर पसरतो, पण तरी तूप अजून कच्चं आहे, ते पूर्ण कढायला वेळ आहे। आता आपलं तूप तयार झालं आहे, पण मला अजून थोडं तांबूस खमंग तूप आवडतं, म्हणून 2 मिनिटांनी गॅस बंद करते। तुम्हाला अंदाज नाही आला तर त्यावर थोडं पाणी शिंतडून चेक करावं। पाण्याचा जोराने चरचर आवाज येतो। आता आपलं लोणकढं तूप तयार झालं आहे, आपण गॅस बंद करूया। थोडा खटाटोप असला तरी असं घरचं साजूक तूप खाण्याची मजा काही औरच असते। गरम पोळी आणि त्यावर अशी तुपाची धार म्हणजे तर स्वर्गसुखच। वरण भात, तूप, लिंबू आणि त्याबरोबर लोणचं, पापड हे खाण्याची मजा तर अवर्णनीयच। तूप होत आलं की काही जण त्यात विड्याचं पान, लवंग किंवा मीठ घालतात, पण मी यातलं काहीच घालत नाही, कारण मला तुपाची जी स्वतःची ओरिजिनल चव असते तीच खूप आवडते। तूप थोडं गरम असतानाच डब्यात भरावे, नाहीतर ते डब्यात भरण्यासाठी पुन्हा गरम करावे लागेल। तळाला लागलेली तुपाची बेरीसुद्धा साखर घालून खूप छान लागते। अशा प्रकारे आपले घरी केलेले साजूक तूप तयार झाले आहे। ते जसे जसे गार होईल तसे ते किती छान रवाळ किंवा कणीदार झाले आहे ते मी तुम्हा सर्वांना दाखवते। काही घरांमध्ये अशा प्रकारे साजूक तूप करत असतीलच, पण ज्यांच्या घरी तूप केले जात नाही त्यांना नक्कीच आजचा व्हिडिओ पाहिल्यावर करावेसे वाटेल। तुम्हाला जर तुपाचा हा आजचा व्हिडिओ आवडला
तर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. एक लाईक तर नक्कीच द्याल. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपींबरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.